वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत मराठीतून इंग्लिश शिका म्हणजेच लर्न इंग्लिश इन मराठी. तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे की चालू पूर्ण काळ आपण बघणार आहोत. म्हणजेच की काय आपण लास्ट व्हिडिओमध्ये परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ बघितला आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण काळ काय आहे ते आता बघूयात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघू म्हणजे रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ आपल्याला बघायचा आहे. म्हणजेच काय की वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे की प्रत्येक तीच रीत चालत आलेली आहे. काही आपण बोलतो ना की आपल्या ह्या रूढी परंपरा चालूच राहत आलेल्या आहेत किंवा चालूच आहेत असं आपण बोलत असतो. ते प्रमाणे चालू असतात. म्हणजेच काय की आता ह्या काळाची रचना बघूयात की कसं करता येईल की करता प्लस हॅव हॅज बीन काय यूज करायचं आपल्याला बीन म्हणजे जेव्हा कोणतीही पूर्ण काळ म्हणजे चालूच राहिलेली आहे ती आधीपासून तो काळ तेव्हा बीन हा शब्द यूज करत असतो आणि क्रियापदाला आपल्याला आय एन जी लावायचा आहे. म्हणजेच की बघूयात की पॉझिटिव्ह मध्ये काय करायचंय करता प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि आय एन जी लावायचंय आणि ऑब्जेक्ट सेम थिंग हॅव हॅज नॉट प्लस बीन प्लस क्रियापद वापरायचे आहेत पण त्याला आय एन जी लावायचं आहे आणि ऑब्जेक्ट. तर काही उदाहरणं बघूयात आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची. ही हॅज बीन वर्किंग लेट तो खूप वेळ झालं काम करत आहे अशा पद्धतीने. आय हॅव बीन वेटिंग फॉर माय गिफ्ट सिन्स लॉंग मी माझ्या गिफ्टचं खूप वेळ झालं वाट बघत आहे. शी हॅज बीन युजिंग न्यू सेल फोन ती खूप वेळ झालं न्यू फोन वापरत आहे ती चालूच आहे तिची क्रिया अजून संपलेलीच नाहीये चालूच राहिलेलं आहे. अशा पद्धतीने आय हॅव बीन वॉकिंग ऑल डे मी आज दिवसभर चालत आहे आपण बोलतो की नाही मी आज दिवसभर चालत आहे तर अशा पद्धतीने आय हॅव बीन वॉकिंग ऑल डे. तर अशा पद्धतीने आपण रीती वर्तमान काळ म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इथं बघितलेला आहे. नेक्स्ट बघूयात की पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय म्हणजे की पूर्ण चालू भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. म्हणजेच या काळाची रचना कर्ता प्लस हॅड बीन प्लस क्रियापदाला आय एन जी लावायचा आहे. पॉझिटिव्ह कसं करता येईल आपल्याला की कर्ता म्हणजे एस सब्जेक्ट हॅड प्लस बीन प्लस वी म्हणजे क्रियापद त्याला आय एन जी आणि ऑब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन हे आपल्याला निगेटिव्ह मध्ये यूज करायचं आहे. चला तर मग बघूया. दे हॅड बीन स्टडिंग फॉर एक्झाम फॉर 2 months ते त्यांच्या 2 महिने झाले ते त्यांच्या अभ्यासासाठी म्हणजे एक्झामसाठी अभ्यास करत होते. ठीक आहे. हॅड यू बीन हेल्पिंग युअर पॅरेंट्स आपण आपल्या पालकांना मदत करत होता का. आय हॅड बीन अप्लाइंग फॉर जॉब सिन्स लास्ट 1 month मी गेल्या 1 महिन्यापासून नोकरीसाठी अर्ज करीत होतो. अशा पद्धतीने आपण चालू भूतकाळ जो चालू पूर्ण भूतकाळ असं पण म्हणतो ते असं यूज करत असतो. नेक्स्ट बघूयात की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय की चालू पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणार असेल तर त्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. म्हणजेच या काळाची रचना कशी केली जाते करता प्लस विल हॅव बीन प्लस क्रियापदाला आय एन जी या पद्धतीने. म्हणजे की आपण बघूयात की फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे की पॉझिटिव्ह मध्ये करता म्हणजे सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि आय एन जी लावायचंय आणि ऑब्जेक्ट जे काय असेल. सेम निगेटिव्ह मध्ये आपल्याला विल नॉट हॅव बीन असं यूज करायचं आहे किंवा शॅल नॉट हॅव बीन असंही आपण यूज करू शकतो. काही उदाहरणं बघूयात आपण. शी विल हॅव बीन सिंगिंग सॉंग्स फॉर 3 years 3 वर्षापर्यंत ती गायली असती.
दे विल हॅव बीन डिस्कसिंग अबाउट द इश्यू. ते या विषयावर चर्चा करणार आहेत. ठीक आहे. ही विल हॅव बीन रायटिंग एसे. ओके. या अशा पद्धतीने आपण इथे चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ देखील आपण बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं आहे की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण काळ कसा आपण यूज करायचा आहे तिन्ही काळांमध्ये ते पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.